नमस्कार, स्वागत है आप सभी का न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी। अब खबरें अन्य राज्यों से। संतोष देशमुख हत्याकांड मामले में सरकार ने सख्त रुख अपनाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सदन में कहा कि दोषियों को बख्शा नहीं जाएगा। जांच एजेंसियां अपना काम कर रही हैं। इस मामले में धनंजय मुंडे के करीबी सहयोगी वाल्मीकि कराड़ की गिरफ्तारी के बाद विपक्ष और सत्ताधारी दल के विधायकों ने मुंडे के मंत्री पद से इस्तीफे की मांग की है। पंकजा मुंडे ने कहा कि सरकार दोषियों को सजा दिलाने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने जांच एजेंसियों पर भरोसा जताते हुए कहा कि इस मुद्दे पर उनकी कोई व्यक्तिगत टिप्पणी उचित नहीं होगी। पीड़ित परिवार को न्याय दिलाने के लिए सभी पक्ष सक्रिय हैं। मुंबई से धर्मेंद्र सिंह की रिपोर्ट। संघटन पर्वाचे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण जी आणि आमची टीम महाराष्ट्रातल्या 1 लाख बूथवर 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता याकरता प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्याची आमची योजना आहे। 1 जानेवारीपासून आम्ही या संघटन पर्वाला सुरुवात केली आहे। 5 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते बूथवर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह आम्ही केला। संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह 10 तारखेला घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन प्राथमिक सदस्यता नोंदणी करणे, प्राथमिक सदस्यता जनतेला देणे। ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जोडायचं आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारणे, याकरता आमचा हा ड्राईव्ह आहे। महाराष्ट्रातले आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी, पंचायत ते पार्लमेंट पर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही 10 तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही 50, 40, 50 घरी जाऊ आणि त्या दिवशी घर चलो अभियान करू। पुन्हा 1-2 ड्राईव्ह होतील आणि या ड्राईव्हमध्ये आम्ही ठरवलं आहे की 1.5 कोटी सदस्यता संख्या असलेला भाजप, महाराष्ट्रातला आणि सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप, जसं देशामध्ये आणि आपण पाहिलं तर देशामध्ये आमचा जो पक्ष आहे हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत। जगातली सर्वात जास्त सदस्यता अभियान आणि नोंदणी असलेला पक्ष आम्ही आहोत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हा अभियान करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या संघटन पर्वामध्ये सहभागी होईल आणि 1.5 कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू। या अभियानाचे प्रमुख माननीय रवी चव्हाण जी आहेत, त्यांचाही या विषयाचा प्रवास सुरू झाला आहे। आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व जनतेला विनंती करतो की विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय, नागरिकांना करतोय।